आवाज सर्वसामान्यांचा। वडूज नगर पंचायत येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त वडूज तसेच भागातील पत्रकारांचा नूतन नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। वडूजसह भागातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, शेखर जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी सौ स्वप्नाली गोडसे म्हणाल्या, सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात, याला योग्य दिशा देण्याचे काम हे पत्रकार बांधव करीत असतात। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून वडूज शहराचा कायापालट करीत आलेलो आहे। शहराचा स्मार्ट सिटी मध्ये कायापालट कसा करायचा याचा विचार चालू आहे। विकासाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी माध्यमांची गरज असते। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा घेण्यात आला। 24/7 योजना आहे ती नक्की पाठपुरावा करून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाईल। तसेच रस्ते, ग्रंथालय, क्रीडा गार्डन अशी बरेच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गोडसे यांनी राष्ट्रीय पत्रकार सन्मान दिनाच्या वेळी दिली। यावेळी वडूज शहर तसेच भागातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत वडूज नगर पंचायत इथे। नुकताच कार्यक्रम राष्ट्रीय पत्रकार दिन पार पडला। तर आपण मॅडमना एक विचारूया, कार्यक्रम ठेवण्याचा काय हेतू होता, काय सांगाल मॅडम? नमस्कार, मी नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गोडसे आणि खऱ्या अर्थाने काल आपण बघितलं 16 नोव्हेंबर एक राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला आणि आज आपल्या खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आज वडूज नगर पंचायत येथे मी बोलवलं आणि सर्व नगरपंचायतमध्ये सर्व पत्रकार उपस्थित राहिले। खऱ्या अर्थाने पत्रकार दिनाच्या मनपूर्वक सर्वप्रथम शुभेच्छा सर्व पत्रकार बंधूंना। आणि जे सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात, खऱ्या अर्थाने योग्य दिशा देण्याचं काम हे आपले पत्रकार बांधव करत असतात। आणि त्यामुळे एक वडूज शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांना काय हवंय, लोकांसाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी आपल्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात। म्हणून आज त्याच हेतूने आपल्या सर्वांना बोलवलं आणि आपण आपल्या सर्वांकडून एक गावासाठी काय केलं पाहिजे, भाऊंच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या वडूज शहराचे विकास कामे करत आलेलो आहे। आणि एक शहराचं एक स्मार्ट सिटी कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही ही विकास कामे करतो। त्याच पद्धतीने गावातील लोकांना अजून काय हवं आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या माध्यमांची मला खरंच एक गरज आहे। त्या इंटेन्शनने, त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना मी बोलवलं। आणि आता विकासाच्या माध्यमातून काय भूमिका असेल तुमची? आत्ता सध्या बघितलं तर 24/7 आपला अमृत 2.0 ही योजना आहे, तर ती नक्कीच योग्य पाठपुरावा करून ते काम देखील कार्यान्वित करण्याचा मी प्रयत्न करेन। त्याचबरोबर आपला घनकचरा व्यवस्थापनचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन। आणि त्याचबरोबर आपले जे काय गावातील रस्ते असतील किंवा आपल्या ग्रंथालय, क्रीडांगण, गार्डन अशा प्रकारची बरीच कामे आहेत की आपल्याला करायची आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे नगरपंचायत इमारत आपली हक्काची नाही आहे, तर ती देखील आपल्याला करायची आहे। त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।